आज आपण अ, गुणत्रय विभाग योग हा 14व्या अध्यायातील 26वा श्लोक पाहणार आहोत. तर आजच्या गीतामृत मालिकेमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण अगदी श्लोकाचं वाचन आणि तात्पर्य वाचूयात. मां च यो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान् समतीत्येतान् ब्रह्मभूयाय कल्पते. जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो, तो तात्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तराप्रत उन्नत होतो. तात्पर्य श्रील प्रभुपाद. दिव्यावस्था प्राप्त करण्याचे साधन कोणते, या अर्जुनाच्या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे हा श्लोक आहे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे भौतिक जग हे प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली कार्य करीत आहे. मनुष्याने प्राकृतिक गुणांच्या क्रियांमुळे विचलित होऊ नये. अशा क्रियांमध्ये आपल्या भावना गुंतवण्यापेक्षा तो आपली भावना कृष्ण कर्म करण्यामध्ये संलग्न करू शकतो. कृष्ण कर्म म्हणजेच भक्तियोग किंवा सदैव श्रीकृष्णांप्रित्यर्थ कर्म करणे होय. यामध्ये केवळ श्रीकृष्णांचा समावेश होत नाही, तर राम, नारायण इत्यादी विस्तारित रूपांचा सुद्धा समावेश होतो. श्रीकृष्णांची असंख्य विस्तारित रूपे आहेत. श्रीकृष्णांच्या कोणत्याही रूपाच्या अथवा विस्तारित रूपांच्या सेवेमध्ये जो संलग्न होतो, तो दिव्यावस्थेत स्थित असल्याचे मानले जाते. मनुष्याने जाणले पाहिजे की श्रीकृष्णांची ही सर्व रूपे पूर्ण सच्चिदानंदमयी आणि दिव्य आहेत. भगवंतांची अशी ही रूपे सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ असतात आणि त्यांच्याकडे सर्व दिव्य गुण असतात. म्हणून या प्राकृतिक गुणांना पार करणे जरी कठीण असले, तरी मनुष्य जर एकनिष्ठेने श्रीकृष्ण आणि त्यांच्या विस्तारित रूपांच्या सेवेमध्ये संलग्न झाला, तर तो सहजगत्या गुणातीत होऊ शकतो. जो मनुष्य श्रीकृष्णांना शरण जातो, तो तात्काळ प्राकृतिक गुणांच्या प्रभावातून पार पडतो. कृष्ण भावना भावित असणे किंवा भक्तिपरायण असणे म्हणजे श्रीकृष्णांची समानता प्राप्त करणे होय. भगवंत सांगतात की माझे स्वरूप सच्चिदानंद आहे आणि सोने हे सोन्याच्या खाणीचा अंश असते. त्याचप्रमाणे जीवही भगवंतांचे अंश आहेत. अशा रीतीने जीव आपल्या आध्यात्मिक स्वरूप स्थितीत गुणात्मक दृष्ट्या सोन्याप्रमाणेच अर्थात श्रीकृष्णांप्रमाणेच असतात. व्यक्तिगत स्वरूपाचे भिन्नत्व हे नित्यच असते, अन्यथा भक्तियोगाचा प्रश्नच उद्भवला नसता. भक्तियोग म्हणजे भगवंत, भक्त आणि त्यांचे परस्परातील प्रेमाचे आदान प्रदान होय. म्हणून भगवंत आणि जीव या दोघांचीही आपापली स्वरूपे आहेत. तसे जर नसते तर भक्तियोगाला काहीच अर्थ राहिला नसता. जर मनुष्य भगवंतांप्रमाणे समान दिव्य स्तरामध्ये स्थित झाला नाही, तर तो भगवंतांची सेवा करू शकत नाही. राजाचा वैयक्तिक सहाय्यक होण्यासाठी आवश्यक पात्रता मिळणे आवश्यक आहे आणि ही पात्रता म्हणजे ब्रह्म होणे किंवा सर्व भौतिक विकारापासून मुक्त होणे होय. वेदांमध्ये म्हटले आहे की ब्रह्मैव सन ब्रह्मात पेती. मनुष्य ब्रह्म होऊन परब्रह्माची प्राप्ती करू शकतो. याचा अर्थ आहे की मनुष्याने गुणात्मक दृष्ट्या ब्रह्माशी एकरूप झाले पाहिजे. ब्रह्मप्राप्ती झाल्यावर तो आपले जीवात्मा म्हणून ब्रह्मस्वरूप गमावत नाही. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरून् श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी
राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम। हरे कृष्णा। तर आज आपण 14व्या अध्यायातला 26वा श्लोक पाहणार आहोत, ज्याच्या अर्थामध्ये असं म्हटलंय की जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो, तो तात्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तराप्रत उन्नत होतो। इथं असं म्हटलंय की भौतिक जगत हे प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली कार्य करत आहे। आपण पाहतो की या भौतिक जगात अनेक समस्या आहेत, त्यापैकी 4 मुख्य समस्या म्हणजे आहार, निद्रा, भय आणि मैथुन। आणि हे आपल्याला 3 क्लेश भोगावे लागतात, आधी भौतिक क्लेश, आधी दैविक क्लेश, आध्यात्मिक क्लेश। आणि आपण त्रिगुणांच्या प्रभावाखाली कार्य करत असतो, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण। तर त्यामुळं आपल्याला या जगात, या भौतिक जगामध्ये अनेक संकट येतात, अनेक समस्या येतात, परंतु याही परिस्थितीत आपली श्रद्धा ही नेहमी दृढ असली पाहिजे। आपण पांडवांच्या बाबतीत पाहतो, पांडव, कुंती महाराणी, त्यांच्या जीवनात अनेकानेक संकटे आली, त्यांच्या जीवावर आक्रमणे झाली, त्यांच्या संपत्तीचं हरण केलं गेलं, त्यांच्या पत्नीचं वस्त्रहरण केलं गेलं, त्यांचं राज्य लुबाडलं गेलं। तरीही अशा अनेक समस्या ज्या कठीण आहेत, ज्या आपल्या जीवनात कधीच येणार नाहीत, अशा समस्या त्यांच्या जीवनात येऊन ते भगवान श्रीकृष्णांच्या प्रती त्यांची दृढ श्रद्धा होती आणि त्यामुळे ते सर्व परिस्थितीत भगवंतांशी एकनिष्ठ राहू शकले। आणि जीवनात अनेक समस्या आल्या तरी त्यांनी भगवंतांची भक्ती सोडली नाही। उलट भगवंतांना, कुंती महाराणी तर भगवंतांना दुःखांची मागणी करतात की त्या दुःखांमुळे मी तुमचं सदोदित स्मरण करू शकते। कारण सुखाच्या बाबतीत आपण भगवंतांचं विस्मरण होऊ शकतो, पण दुःखाच्या बाबतीत मात्र आपल्याला लगेच भगवंत आठवतात। म्हणून कुंती महाराणी भगवंतांकडे नेहमी दुःखाची मागणी करते। आणि जर ही दुःख, ही संकट आपल्याला आपल्या जीवनातून दूर करायची असतील, तर आपल्याला कृष्ण भावनेमध्ये संलग्न व्हायला लागेल। आणि कृष्ण भावनेमध्ये म्हणजेच भक्ती योगात संलग्न व्हायला हवे। योग म्हणजे भगवंतांशी जोडणे। आपल्याला भगवंतांशी कृष्ण भावनेच्या माध्यमातून भगवंतांशी जोडलं गेलं पाहिजे। एक रेघ आहे छोटीशी, आणि ती रेघ जर आपल्याला लहान करायची आहे न पुसता, तर आपण ती कशी करू शकतो? तर आपण, आपल्या सगळ्यांना माहितीये की आपण त्याच्या शेजारी एक मोठी रेघ काढली तर ती रेघ न पुसताही लहान होते। म्हणजेच आपल्याला काय करायचंय, या जीवनातील छोट्या समस्या, छोट्या मोठ्या ज्या समस्या आहेत, जी जीवनातील दुःख आहेत, त्या दुःखाची, समस्येची रेघ छोटी जर आपल्याला करायचं असेल, तर आपल्याला कृष्ण भावनेची मोठी रेघ ओढावी लागेल। आणि कृष्ण भावनेची मोठी रेघ जर ओढली तर ही दुःख आणि समस्या आपोआपच कमी होतील आणि आपल्याला त्याची जाणीव राहणार नाही। त्यामुळं आपल्याला आपल्या चेतनेचा स्तर उंचावा लागेल। बघा, आपण एखाद्या इमारतीकडे खालून वर जर पाहिलं तर आपल्याला वाटते, बापरे, ही इमारत किती मोठी आहे। परंतु तीच जर इमारत आपण एखाद्या विमानातून पाहिली तर ती आपल्याला छोटीशी दिसते। मग आपल्या भौतिक जीवनातील ज्या समस्या आहेत, जेव्हा आपला चेतनेचा स्तर उंचावू, आपण भक्तिमय सेवेत संलग्न होऊ, तेव्हा ह्या ज्या समस्या आहेत, की जी दुःख आहेत, ती आपल्याला छोटी दिसायला लागतील। म्हणून आपल्याला काडेपेटीप्रमाणे ही दुःख आपली छोटी होतील। म्हणून आपल्याला भगवंतांशी संलग्न व्हावं लागेल, कृष्ण भावना भावित कार्य करावी लागतील, कृष्णांच्या भक्तांची सेवा करायला लागेल। आणि इथं सांगितलंय की श्रीकृष्णांची रूपे ही सच्चिद आनंदमय आहेत। आपण आताच भगवद्गीता कोर्स झाला त्यात पण सांगितलंय, सत म्हणजे शाश्वत, चित म्हणजे ज्ञानमय आणि आनंदमय, असं भगवंतांचं स्वरूप आहे। आणि हे दिव्य स्वरूप आहे भगवंतांचं। हे सच्चिदानंदमय भगवंतांची जर आपण सेवा केली तर आपल्याला दिव्यावस्था प्राप्त होऊ शकते। तर आपण कसं करू शकतो, दिव्यावस्था प्राप्त कशी करू शकतो? तर आपण
ज्यांचं संग करू तसा आपला रंग होतो. म्हणजे ज्या व्यक्तींच्या आपण संगात राहू तसे आपण होतो. जैसा संग वैसा रंग. भगवंतांचा संग आपण कसा केला पाहिजे, तर भगवंतांचा संग आपण महामंत्राचा जप करून केला पाहिजे. आणि त्यांच्या विविध सेवेने आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सेवेत संलग्न होऊन आपल्याला आपल्यामध्ये सद्गुण प्रकट होतात. बघा, आपल्या मंदिरात वेगवेगळ्या सेवा आहेत. किचन सेवा आहे, त्याच्यासाठी वेगळे नियम आहेत. 16 माळा करणे, 16 माळांचा जप करावा लागतो. तर किचन सेवेमध्ये तुम्ही भगवंतांसाठी भोग बनवू शकता. पण एक हार सेवा अशी आहे की ज्यामध्ये आपण जरी थोडाफार कमी जप करत असू तरी आपण भगवंतांसाठी सुंदर हार बनवू शकतो. आणि ही सेवा रोज सोमवार ते रविवार असते. तर आपण त्या सेवेमध्ये स्वतःला संलग्न करू शकता, कारण आपण जोपर्यंत या सेवेने आपण भगवंतांचा संग घेऊ शकतो. तर आपल्याला खूप छान उपलब्धी आहे की आपण या सेवेमध्ये वेगवेगळ्या मंदिरात मंदिरात वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सेवा आहेत त्याच्यामध्ये स्वतःला संलग्न होऊन भगवंतांचा संग घेऊ शकतो. जेव्हा आपण अशा प्रकारे संग करू तेव्हा आपण त्रिगुणांच्या प्रभावातून मुक्त होतो. आणि कारण कृष्ण हे भगवंत आहेत आणि भगवंत त्रिगुणातीत आहेत. आणि त्यांचा जर संग केला तर आपण गुणांच्या पलीकडे जाऊ शकतो. भौतिक जगाशी जर आपण संग केला तर आपण दूषित होतो. बघा, आरशावर धूळ साठते किंवा अग्नीमध्ये धूर असतो. तसा आपण अगोदर शुद्ध होतो, पण इथं या भौतिक जगात असते. ज्याप्रमाणे पावसाचा थेंब आहे, येताना तो शुद्ध असतो, पण या जमिनीशी संपर्क आल्यावर तो दूषित होतो इथल्या दूषित घटकांमुळे. तसं आपण अगोदर शुद्ध होतो, परंतु या भौतिक जगतात आल्यामुळं आपल्या ह्या भौतिक जगाचा आपल्यावर परिणाम झालाय. आणि ज्याप्रमाणे अग्नीत धूर आहे, आरशावर धूळ आहे, तसं आपल्यामध्ये पण हे आपण दूषित झालो आहोत. त्यामुळं जेव्हा आपल्याला आपण पूर्णतया भक्तीत संलग्न होऊ तेव्हाच आपण या त्रिगुणांच्या पलीकडे जाऊ शकतो. इथं सांगितलंय बघा, आपल्याला राजाचा वैयक्तिक जर निजी सहाय्यक बनायचा असेल तर काय करावं लागेल, तर त्याच्यासाठी काहीतरी पात्रता आहे. त्याच्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा तुम्हाला सामोरे जावे लागतील. किंवा तसं भक्तीत सुद्धा आपल्याला जर भगवंतांची सेवा करायची तर त्याच्यासाठी काही पात्रता आहे. तर 16 माळांचा जप केला पाहिजे नियमितपणे, 4 नियमांचं पालन केलं पाहिजे. आणि 16 माळांचा जप आणि 4 नियमांचं पालन या गोष्टी आपल्याला भगवंतांची नियमित सेवा करण्यासाठी भगवंतांची सेवा करण्यास पात्र बनवतात. महान भगवंतांची जर आपल्याला प्राप्ती करायची असेल तर भगवंतांनी काही फार मोठ्या अपेक्षा ठेवल्या नाही. 16 माळांचा जप आणि 4 नियमांचं पालन या छोट्याशा गोष्टी करून आपण भगवंतांची सेवा करू. बघा, एखादे पंतप्रधान असतील आणि जर आपल्याला त्यांची सेवा करायची असेल, त्यांच्या प्रती काही आपल्याला सेवा करायची असेल तर आपल्याला एखाद्या सर्वसामान्य नागरिकाला अनेक परीक्षातून जावं लागतं. परंतु भगवंतांनी आपल्यासाठी इतक्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. तर आपण छोटेसे काही थोडे नियम आणि महामंत्राचा जप करून भगवंतांचा संग घेऊन आपण सहजपणे भगवंतांनी खूप सोपी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त केली आहे, आपण भगवंतांचा संग घेऊ शकतो. इथं एक शब्द आलाय की ब्रह्म होणे. बघा, आपल्या या भौतिक जगात पण अहम ब्रह्मास्मी या मंत्राचा जप केला जातो. खर तर काय आहे हे ब्रह्म, तर आपण भगवंतांची सेवा करून म्हणजेच भक्तियोगाच्या माध्यमातूनच आपण भगवंतांची सेवा करून, ब्रह्म म्हणजे आत्मा आणि परब्रह्म म्हणजे भगवंत, आपण भगवंतांचा एक अंश आहोत म्हणून ब्रह्म. तर भक्तियोगात आपण कशा प्रकारे सेवा करू शकतो, तर यशोदा मातेने जसं वात्सल्य भावामध्ये भगवंतांची सेवा केली, भगवंतांसाठी प्रसाद बनवला किंवा त्यांची काळजी घेतली, त्यांना रोज आंघोळ घालणे किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं रक्षण करणे, ह्या सगळ्या वात्सल्य भावात यशोदा मातेने भगवंतांची सेवा केली. गोपी आहेत त्या माधुर्य भावात भगवंतांची सेवा करतात. भगवंतांसाठी निकुंज वाटिका बनवणे किंवा भगवंतांसाठी फुलांचे हार बनवणे, त्यांच्या आनंदाप्रती गोपी कार्य करतात.
किंवा बलरामजी शांत भावामध्ये भगवंतांची सेवा करतात, बासरीच्या रूपात, मृदंगाच्या रूपात अवतरित होऊन. म्हणजे जिथं प्रेम असेल तिथे सेवा असते. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीची सेवा करायला आपल्याला नेहमी आवडतं. म्हणूनच भक्तियोग म्हणजे प्रभुपाद सांगतात की लव्हिंग डिवोशनल सर्व्हिस, म्हणजे भगवंतांची प्रेममय सेवा. मग या भगवंतांच्या प्रेममय सेवेत आपल्याला संलग्न होण्यासाठी वेगवेगळ्या रूपात आपण भगवंतांची सेवा करून महामंत्राचा जप करून भगवंतांचा संग घेऊ शकतो. आणि कृष्ण भक्त, भगवंत आणि मंदिराची आपण जर सेवा केली तर आपण या गुणातीत होऊ शकतो. आणि अशा व्यक्तीला, जो अशा प्रकारे आचरण करतो त्या व्यक्तीला ब्रह्मज्ञान प्राप्त होते. आपण भगवंतांचे अंश आहोत असं आपण म्हटलंय. जसं सोन्याची खाण आहे, सोन्याच्या खाणीतनं थोडस सोनं जर आपण काढून आणलं, कणभर सोनं, तरी पण त्याला सोनच म्हटलं जातं. त्याचे सोन्याचे सर्व गुण त्या त्या कणांमध्ये पण असतात. भले त्या कणांपासून एखादा आपण दागिना बनवला तरी त्याला सोन्याचाच दागिना असं म्हटलं जातं. तसं आपण परमब्रह्म भगवंतांकडून आलोय ना, त्यामुळे आपण भगवंतांचे अंश आहोत. त्यामुळे क्वालिटेटिव्हली आपण गुणांमध्ये आपण भगवंतांच्या बरोबरीचे आहोत, पण क्वांटिटेटिव्हली आपण भगवंतांच्या बरोबरीचे नाहीये. म्हणजे आपण हे ब्रह्म सत्य जगन मिथ्या असं जे म्हटलं जातं, तर म्हणजे हे जे जग आहे ते मिथ्या आहे. पण हे जग मिथ्या कसं असू शकेल? कारण या भौतिक जगा अशाश्वत आहे, पण मिथ्या नाहीये, खोटं नाहीये हे भौतिक जग. कारण इथं आपलं कुटुंब आहे, आपण त्यांची सेवा करतो. तर हे जग हे मिथ्या नाहीये, तर हे अशाश्वत आहे. म्हणून आपण शाश्वत भगवंतांची सेवा करायची आहे. तर भगवंतांचे प्रीतीपूर्वक आपण भजन करायला हवे. चैतन्य महाप्रभू सांगतात अचिंत भेदाभेद तत्व, म्हणजे आपण भगवंतांच्या समान आहोत पण आपण वेगळे पण आहोत, कारण आपण भगवंतांचा अंश आहोत. इथे सांगतात की भगवंतांची अव्यभिचारिणी भक्ती करा. अव्यभिचारिणी म्हणजे काय? तर भगवंत सांगतात त्याप्रमाणे, म्हणजे भगवद्गीतेत, भागवतामध्ये जे भगवंतांनी आदेश दिले आहेत त्या आज्ञांचं पालन करून त्याप्रमाणे जीवन व्यतीत करून साधू शास्त्र काय सांगतात याप्रमाणे विधी भक्तीचं अनुसरण करून, म्हणजे अव्यभिचारिणी भक्तीचं आपण अनुसरण करू शकतो. भगवंत भगवद्गीतेत सांगतात की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुचः. सर्व धर्मांचा त्याग करून केवळ मला शरण ये. भगवंत सांगतात की तुम्ही फक्त मला शरण या, मी तुमचं सर्व संकटांपासून, सर्व दुःखांपासून, सर्व पापांपासून तुम्हाला मुक्त करेल. मग भगवद्गीतेत आपण आपल्याला आज्ञा देत आहेत की मला शरण या म्हणून. परंतु अनेक जण वेगवेगळ्या देवी देवतांची शरण घेतात जे सबऑर्डिनेट आहेत भगवंतांच्या. भगवंत जर सबऑर्डिनेट, जर आपल्याला सर्व गोष्टी, जर एखादी गोष्टीची आपण कामना केली ते त्या देवता जर आपल्याला देत असतील, तर भगवंत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. ते सर्व गोष्टी देवी देवतांना प्रदान करतात, मगच देवी देवता आपल्याला त्या गोष्टी प्रदान करू शकतात. मग भगवंत आपल्याला त्या गोष्टी का प्रदान करणार नाही? मग आपण एकमेव जर मुळाला पाणी घातलं, पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची उपासना केली, तर देवी देवता सुद्धा संतुष्ट होतील. आणि भगवंत ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या भगवंत तुम्हाला देतील. म्हणून भगवंतांना आपण परमपुरुष असं म्हणतो. भगवंत हे आदिपुरुष गोविंद आहेत. जे अकामी आहेत त्यांना भगवंतांना ते भेटलेत, त्यांना कोणत्याच गोष्टींची कामना नाही. आपण ध्रुव महाराजांच्या उदाहरणातून पाहू शकतो की ध्रुव महाराजांना जेव्हा त्यांच्या सावत्र आईनं वडिलांच्या मांडीवरून उठवून जेव्हा हाकलून दिलं, त्यांचा शब्दांनी अपमान केला आणि मांडीवर उठवून त्यांचं स्थान सुद्धा त्यांनी हिरावून घेतलं. आणि जेव्हा ते आईकडे जातात तेव्हा त्या म्हणतात की तू फक्त भगवंतांची शरण घेऊ शकतो. आणि ते वनात जाऊन भगवंतांची शरण घेतात, तपश्चर्या करतात. ते
गेले होते कशासाठी? तर उच्च पद म्हणजे आपल्या वडिलांना जे पद आहे ना, त्या पदापेक्षा उच्च स्थान त्यांना प्राप्त होतं. अढळ स्थानाच्या प्राप्तीसाठी ध्रुव महाराज वनात गेले होते. पण जेव्हा भगवंतांच्या शंखाच्या किंवा भगवंतांच्या स्पर्शाने जेव्हा भगवंत त्यांच्यावर प्रसन्न झाले, तेव्हा त्यांना जाणीव झाली की आपण काय शोधत होतो? आपण काचेचे तुकडे शोधत होतो आणि काय मिळालं? तर हिऱ्याचे तुकडे आपल्याला हिरे हिरे मिळाले आपल्याला. म्हणजे भगवंतांची भक्ती मिळाली. म्हणजे ज्यांनी भगवंतांची प्राप्ती केली आहे त्यांना या बाकीच्या गोष्टींची कामना नसते. ते अकामी असतात. म्हणजे प्रभुपाद म्हणतात की तुम्हाला सांगायचं तर मी अमेरिकेत गेलो होतो. प्रभुपादांचं प्रवचन मी ऐकत होते. प्रभुपाद सांगत होते की मी 40 रुपये घेऊन अमेरिकेत गेलो आणि आता आमच्या इस्कॉनची मालमत्ता 40 करोड रुपये आहे आणि 102 मंदिरांची स्थापना झाली. बोला म्हणतात किती बिझनेस कोणताही बिझनेसमन असो कुणी एवढी प्रगती केली आहे का? म्हणजे प्रभुपादांच्या म्हणण्याचा अर्थ होता की भगवंत भरभरून कृपा करतात आपल्या भक्तावर जेव्हा ते कृष्ण भावनेच्या प्रचारासाठी आणि कृष्ण भावनेच्या सेवेमध्ये संलग्न राहतात, मग्न राहतात, तेव्हा भगवंत भक्तांवर भरभरून कृपा करतात. भगवत भक्ती आणि भगवत प्रेम हेच सर्वोच्च साध्य आहे आणि ते साध्य करण्यासाठी आपल्याला सर्व प्रकारे भगवंतांची सेवा केली जाईल. असं म्हटलं जातं की भारत भूमीत ज्यांना जन्म मिळतो त्यांनी त्यांचं जीवन ज्यांना सार्थक करायचं असेल तर चैतन्य महाप्रभू सांगतात की तुम्हाला जर भारत भूमीमध्ये जन्म मिळालाय आणि तुम्हाला जर तुमचं जीवन सार्थक करायचं असेल तर जन्म सार्थक करी पर उपकार. परोपकार म्हणजे इतरांच्यावर उपकार करा. ते कोणत्या पद्धतीनं? तर चैतन्य महाप्रभू सांगतात की जारे देखो तारे कहो कृष्ण उपदेश. ज्यांना पाहताल तुम्ही त्यांना कृष्ण भावनेचा उपदेश करा. भगवंतांचं नाव घेण्याचा सल्ला घ्या, हरिनामाचा आश्रय घेण्याचा सल्ला घ्या, असं चैतन्य महाप्रभू सांगतात. म्हणजेच आपण भारत भूमीत जन्म घेऊन भारतीय असल्याचा आणि आपले जन्माचा आपण सार्थक करू शकतो. सनातन गोस्वामी बंगालच्या बंगाली ह्याच्यामध्ये बांगलादेशामध्ये एका नवाबशहाच्या नवाब हुसेन शाह म्हणून होता. त्याचे अर्थमंत्री होते. परंतु त्यांना ते हे सर्व सोडून चैतन्य महाप्रभूंच्या शरण जाण्यासाठी काशी वाराणसीला आले आणि चैतन्य महाप्रभूंचा आश्रय घेतला आणि त्यांनी त्यांना काही प्रश्न विचारले. भगवत भक्तीविषयी त्यांनी 2 महिने चैतन्य महाप्रभूंकडून शिकवण घेतली आणि चैतन्य महाप्रभूंना गुरु म्हणून स्वीकार करून त्यांनी प्रश्न विचारले की माझं या जीवनात येऊन माझं कर्तव्य काय आहे याची शिकवण तुम्ही मला द्या. त्यांच्या आचरणातून किंवा सर्वश्रेष्ठ चांगुलपणा काय आहे, सर्वश्रेष्ठ हितकारक काय आहे हे मला सांगा. म्हणजे हरी बोल. बहुतेक रेंज नसल्यामुळं एकच मिनिट मी कॉल करून बघते त्यांना. हरी बोल.
हा माताजी अनम्यूट होत हा नव्हतं. हे झालं होतं ना, केलं होतं. रेंज गेली होती आता. या रेंज ओके. एकच मिनिट. ताई बोल. हो आलं तर येस माताजी. हो 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 सुरू. तर सनातन गोस्वामींनी जसं गुरूंची शरण घेतली, गुरूंचा आश्रय घेतला, तसा आपण गुरूंचा आश्रय घेतला पाहिजे. आणि गुरूंचा आश्रय घेऊन सनातन गोस्वामी विचारतात की मी कोण आहे. म्हणजे मी राजाचा मंत्री आहे की मी कुणाचा मुलगा आहे, किंवा आपल्याला सुद्धा प्रश्न पडू शकतो की मी कोण आहे. जी माझी उपाधी आहे, मी शिक्षक आहे का, मी डॉक्टर आहे का, मी वकील आहे का, मी हिंदू आहे, मुसलमान आहे का, कोणत्या देशात आहे. परत सेटिंग चेंज केलंय. कुणाला काही वाटलं तर डायरेक्टली प्लीज अनम्यूट करून सांगा. माताजींनी रेंज मध्ये येऊन दिलं लेक्चर तर बरं होईल घरात. हो त्या करतायत. यायला सांगायचं का त्यांना? हा माताजी हा आली, बोल आता बोल. नाही जाणार रेंज. हा ठीक आहे चालेल. हा हा सॉरी. नाही ग सॉरी. ते इथं लाईट पण गेली आहे आणि रेंज पण नाहीये जास्त. ओके. तर सनातन गोस्वामी विचारतात की 3 प्रकारचे क्लेश आपल्याला सहन का करावे लागतात, किंवा माझी उपाधी काय आहे, मी कोण आहे, किंवा माझं जीवनातील कर्तव्य काय आहे हे सांगा. मग सनातन गोस्वामी आपल्या आचरणातून आपल्याला दाखवून देतात की आपल्याला सुद्धा जे निरनिराळे प्रश्न पडतात त्याच्यासाठी गुरूंचा आश्रय, गुरूंची शरण घेतली पाहिजे, किंवा जे आपल्याला कृष्ण भावनेचं ज्ञान देत आहेत त्यांच्याकडून आपण आपल्या शंकांचं निरसन करून घेतलं पाहिजे. बघा 3 प्रकारचे क्लेश आपल्याला सोसावे लागतात. कुणालाच नको वाटतं की आपल्याला मरण यावं, किंवा आपल्याला वृद्धापकाळ यावा, किंवा आपण म्हातारं व्हावं, असं कुणालाच वाटत नाही. त्यामुळं प्रत्येकाची ती इच्छा नसते. मग आपण आपलं काय ध्येय आहे, की आपलं सर्वोच्च ध्येय काय आहे, किंवा आपण कोण आहोत हे जाणून घ्यायचं असेल तर भगवद्गीतेचं ज्ञान आपल्याला आचरणात आणावं लागेल. त्यासाठी भगवद्गीतेची जी शिकवण आहे ती आपल्याला समजण्यासाठी आपल्याला गुरूंचा, साधू, शास्त्र यांचा आधार आपल्याला घेऊन आपल्याला आपलं जीवन व्यतीत करावे लागेल. आणि चैतन्य महाप्रभूंनी सांगितल्याप्रमाणे या भारत भूमीत जन्म घेऊन आपण इतरांना कृष्ण भावनेविषयी सांगून, ज्ञान देऊन आपण चैतन्य महाप्रभू तर सांगतात की सर्वजण गुरु व्हा. सर्वजण गुरु व्हा याचा अर्थ असा नाही की आपण गुरुचं पद धारण करा. याचा अर्थ असा आहे की ज्या ज्या कुणाला कृष्ण भावनेचं ज्ञान नाहीये त्यांना कृष्ण भावनेचं ज्ञान आणि भगवंतांचे नामस्मरण नामस्मरण करण्यासाठी आपण प्रवृत्त केलं पाहिजे. केवळ आपण प्रभुपाद सांगतात की केवळ पैसे कमवण्याच्या मागे लागू नका. पैसा केवळ आपण कमवू नका, तर तो पैसा कमवून परोपकारासाठी खर्च करा. आणि जारे देखो तारे कहो कृष्ण उपदेश. आणि भारतीय असून जर आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करायचा असेल तर आपण या कृष्ण भावनेचं ज्ञान, कृष्ण भावना, भगवंतांच्या नावाचा जप करा आणि भगवंतांची सेवा करा. या गोष्टी इतरांना सांगण्यासाठी आपण प्रवृत्त केलं पाहिजे. हरे कृष्ण. सॉरी माझ्याकडून जरा रेंजचा प्रॉब्लेम आल्यामुळे 2दा लीव्ह झाले मी, आणि
तुमच्या श्रवणामध्ये खंड पडला. कुणाला काही प्रश्न नाही असतील? माताजी, छान लेक्चर दिलं. थोडेच सेकंड किंवा एखादा मिनिट गेला असेल, हं. थोडाच वेळ रेंज गेली होती. छान लेक्चर दिलं माताजी तुम्ही. खूप खूप धन्यवाद. हरी बोल. हा पवित्रले माताजी. थँक्यू माताजी, खूप छान लेक्चर दिलं तुम्ही. एक खूप छान सांगितलं की आपण सेवा करून भगवंतांचा संग घेऊ शकतो. तर थोडं अजून त्याच्याबद्दल सांगता का? वेगवेगळ्या प्रकारे आपण भगवंतांची सेवा करू शकतो. म्हणजे भगवंतांच्या नामाचा जो जप करतो ती पण एक प्रकारची सेवाच आहे. किंवा आपण आता आपल्या मंदिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत. किचन सेवा असेल किंवा वाइंड अप असेल, प्रसाद सर्विंग असेल किंवा इतर कुठल्या सेवा असतील अजून भगवंतांशी रिलेटेड किंवा बरेच जण प्रभूजी लोक पुजारी सेवा करतात, भगवंतांची ड्रेसिंग सेवा वगैरे. या सगळ्या सेवा म्हणजे योग म्हणजे भगवंतांशी जोडले जाणे आणि या सेवेच्या माध्यमातूनच आपण भगवंतांशी जोडले जाऊ शकतो. या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सेवा आहेत किंवा बरेच भक्त किंवा बऱ्याच माताजी प्रचार कार्यात आपल्या भगवद्गीता कोर्स घेऊन भगवंतांच्या नामाचा प्रचार करतायत. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत ज्या प्रकारे आपण भगवंतांची सेवा करू शकतो. तर या सेवांमध्ये आपण आपल्या स्वतःला संलग्न हरिबोल या सेवांमध्ये आपण स्वतःला संलग्न केलं. आपण ज्यांच्यावर आपलं प्रेम असतो ना त्यांची आपण सेवा करतो. आणि भगवंतांचं प्रेम आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आपण भगवंतांची सेवा करू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला भगवंतांविषयी प्रेम जर निर्माण करायचं असेल तर आपण जे रोज हे भगवद्गीतेचं प्रवचन चालतंय ते ऐकलं पाहिजे किंवा वाचन केलं पाहिजे शास्त्रांचं. ज्याच्याबद्दल आपण जास्त ऐकतो त्याच्याबद्दल आपल्याला प्रेम पण वाटतं आणि ज्याच्याबद्दल आपल्याला प्रेम वाटतं त्यांची आपण सेवा करतो. मग आपल्याला भगवंताविषयी प्रेम जागृत करण्यासाठी हरिनामाचा जप आणि भगवंतांविषयी श्रवण केलं तर भगवंतांविषयी आपलं प्रेम वाढेल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सेवा आहेत त्यात संलग्न होऊन आपण भगवंतांची प्रेममय संबंध प्रस्थापित करू शकतो. त्या वेगवेगळ्या आता कालच बऱ्याचदा मी चव्हाण माताजींकडून ऐकते किंवा काल पवित्रलीला माताजींकडून पण ऐकलं की कसं हार सेवा मंदिरामध्ये जी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये माताजींची खूप कमतरता आहे. की रोजची सेवा होण्यासाठी चव्हाण माताजींना खूप परिश्रम घ्यावे लागतात त्याच्यासाठी. जेव्हा कोणी उपलब्ध नसेल तेव्हा आता मी भगवद्गीता कोर्सला पाहत होते की सलग 3-4 दिवस चव्हाण माताजी आणि हेमवती गोपी माताजी त्या सेवेला येत होत्या. का त्यांना रोज सेवेला यावं लागतंय? खरं तर भगवंतांची सेवा करणं ही आनंददायी गोष्ट आहे. परंतु घराच्या जबाबदाऱ्या पार पाडून रोज मंदिरात येऊन ते करणं सगळ्यांना शक्य होत नाही. मग त्यांची ही सेवा जी आहे त्या इन्चार्ज आहेत म्हणून त्यांना सेवा करावी लागते. असं नाही. मग पण जास्तीत जास्त माताजी आता आपल्याकडं खूप माताजी आहेत. मग त्या माताजी जर थोडा थोडा वेळ काढून आपला जर त्या सेवेमध्ये संलग्न झाल्या तर भगवंतांची आपण छान प्रकारे सेवा करू शकतो. आणि या वेगवेगळ्या सेवांच्या माध्यमातून आपल्याला पण कृष्ण भक्तीची ओढ निर्माण होते. भगवंतांच्या भक्तांचा आपल्याला संग प्राप्त होतो. जेव्हा आपण सेवेला जातो तेव्हा इतरही भक्त असतात. त्यांच्याकडून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला पण मिळतात. त्यामुळं आपण या सेवेमध्ये संलग्न होऊन भगवंतांच्या प्रेममय संबंध प्रस्थापित केले पाहिजे. हरे कृष्ण. माताजी मला जे वाटतंय ते मी सांगितलं. तुमचं समाधान झालं का नाही माहित नाही. खूप छान माताजी, तुम्ही आपल्या मंदिराशी कनेक्ट करून सांगितल्यामुळे ना खूपच छान वाटलं. एकदम समजायला आणि प्रॅक्टिकल आन्सर मिळालं माताजी. थँक्यू सो हरे मच. कृष्णा. हा हरे कृष्ण. हा धन्यवाद. प्रणाम. हा धन्यवाद. माताजी, तुम्ही आता सांगितलं की प्रचार करताना किंवा गुरु व्हा तुम्ही किंवा नाही का ते सांगत असताना भगवद्गीतेचा आश्रय घ्या हम्म. किंवा आपल्या भक्तीमध्ये प्रगती करताना भगवद्गीतेचा आश्रय घ्या. पण हम्म. भौतिक जगात आपण आता जगत असताना भगवद्गीतेचा कसा आश्रय घ्यावा, काही उदाहरणं देऊ
सांगू शकता का मला की या ठिकाणी असं असं तुम्ही भगवद्गीतेचा आश्रय घेऊन आपली आध्यात्मिक आणि प्रचाराची प्रगती करू शकता. हरे कृष्ण. माताजी, भगवद्गीतेचा आश्रय घ्या याचा अर्थ आपण वेगवेगळ्या जे लेक्चर्स आहेत त्याचं श्रवण करून त्याच्यामध्ये आपल्याला आध्यात्मिक जीवनात आपण आपल्या भौतिक जीवनात कसा त्याचा उपयोग करू शकतो. बघा, भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, कर्म करण्याचा सल्ला दिला. जे नियत कर्म आहे ते करण्याचा, म्हणजे अर्जुनाला लढायचा सल्ला केला. आपलं नियत कर्म काय आहे ते आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे. आपलं जे नियत कर्म आहे ते, म्हणजे त्याच्यामध्ये दुटप्पी पणा नको. एक भक्त म्हणून आपण वेगळं वागतोय, एक कर्मचारी म्हणून आपण वेगळं वागतोय. जे कुठलं आपलं जे काम आहे ते आपण, आता समजा मी एक शिक्षक आहे, तर मला माझ्या मुलांना प्रामाणिकपणे प्रत्येक मुलाला येणं याच्यासाठी मी प्रयत्नशील राहिलं पाहिजे सदोदित. की असं नाही की मी माझ्या कामामध्ये टाळाटाळ केली पाहिजे. म्हणजे आपलं काम प्रामाणिकपणे करायला हवं. आणि जेव्हा आपण आपलं काम प्रामाणिकपणे करतो, तेव्हा आपल्याला त्याचं जे फळ मिळतं, किंवा समजा मला पगार मिळत असेल, तर तो भगवंतांच्या सेवेत मी लावू शकते. आपलं कर्म सुद्धा आपण भगवंतांच्या सेवेत लावू शकतो. जेव्हा आपण प्रामाणिकपणे कर्म करतो, तेव्हा आपण ते भगवंतांच्या सेवेत अर्पण करू शकतो. त्यामुळे आपण आपलं कर्म नेहमी चांगलं केलं पाहिजे. दुसरं म्हणजे आपली लक्ष्मी पण आपण भगवंतांच्या सेवेत हे करू शकतो. किंवा आपलं आचरण. आपण जेव्हा भक्तीत येतो तेव्हा आपल्याला सांगितलं जातं की तृणादपि सुनिचेन तरोरपि सहिष्णुना. आपण सहिष्णू असलं पाहिजे, सहनशील असलं पाहिजे, नम्र असलं पाहिजे. मग हे जर आचरण आपलं बाहेर सुद्धा असेल, असं नाही की आपण अन्याय सहन करायचा, परंतु आपल्या आचरणाने आपलं आपण नेहमी असं म्हणतात की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. म्हणजे जो जसं बोलतो, एक भक्त म्हणून आपलं आचरण असं पाहिजे की त्याच्यामध्ये दुटप्पीपणा नको, आणि आपलं आचरण नम्र, सहिष्णू, किंवा जे कृष्ण भावित भक्ताचं जे लक्षणं सांगितले त्यानुसार आपलं आचरण असलं पाहिजे. आणि आपला 16 माळांचा जप किंवा ज्या सेवा आपण करतो त्या प्रामाणिकपणे केल्या पाहिजेत. आणि भौतिक जगात आता आपण पाहिलं की इथं सांगितलं की अनेक संकट जीवनात येतात. मग या संकट जेव्हा आपल्या जीवनात येतात, तेव्हा ती बरेच लोक भगवंतांना दोष देतात. का देवाने मी एवढं चांगलं वागतो आणि माझ्याच बाबतीत देवाने असं का केलं? पण भक्तांचा कधीच असा उद्देश नसतो. भक्त असं म्हणतात की याहीपेक्षा काहीतरी वाईट माझ्या जीवनात घडलं असतं. याहीपेक्षा वाईट गोष्ट घडली असती. भगवंतांच्या कृपेने अजून चांगली गोष्ट माझ्या जीवनात घडली. तर प्रत्येक संकटाकडे, प्रत्येक दुःखाकडं आपल्याला सामोरी जाण्याची जी सहनशीलता आणि संघर्ष, ती भक्तीमुळेच आपल्याला प्राप्त होते. आणि त्यानुसार आपण प्रत्येक प्रसंगात कसं वागायचं याचं आपल्याला आचरण, किंवा एखाद्या व्यक्तीशी आपले मतभेद होऊ शकतात. आणि मतभेद झाल्यानंतर आपली भाषा कशी पाहिजे, किंवा रागामध्ये आपण भान विसरतो की आपण काय बोलायचंय. मग कितीही मोठा भक्त असला, कितीही म्हणजे कितीही जुना असला भक्तीमध्ये, तरी सुद्धा राग ही अशी गोष्ट आहे की ते रागाने माती होते असं म्हणतात ना, तसं आपण तारतम्य आपल्याला राहत नाही आपल्या वागण्यामध्ये. तर नेहमी असे मतभेद होताना, कुणाशी असो, घरचे असू देत, कौटुंबिक असू देत, किंवा बाहेर कुणाचे असू देत, तेव्हा आपण आपल्याला भान ठेवलं पाहिजे की आपण काय बोलतोय. आणि आपल्या रागावर आपण नियंत्रण केलं तर सगळ्यात बेस्ट वे म्हणजे आपण त्या स्थळाचा पटकन त्याग केला पाहिजे. त्या ठिकाणावरून आपण बाजूला गेलं पाहिजे. आता थोडीशी उदाहरणं मी दिली आहेत माताजी. अजून तुम्ही शास्त्रातून आणि वेगवेगळी लेक्चर श्रवण करून तुम्ही त्यातून ज्ञान घेऊ शकता, किंवा इतर भक्तांनाही विचारू शकता. हरे कृष्ण. थँक्यू. थँक्यू माताजी. धन्यवाद. हरी बोल. माधुरी भक्ती हरी बोल. माताजी, थँक्यू. तुमचे पण आभार, आणि प्रश्न विचारणाऱ्यांचे पण खूप आभार. असेच सगळ्यांनी जर छान छान प्रश्न विचारले तर छान छान उत्तरं मिळू शकतात, आणि त्याच्यातून अजून जास्त इंटरॅक्टिव्ह सेशन होऊ शकतात, है ना. मस्त, थँक्यू. म्हणजे आज उज्ज्वला जाधव माताजी, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला जे माताजींनी उत्तर दिलं ते म्हणजे आपण जे रोज हे क्लासेस घेतोय है ना, त्याचं हे फ्रूट आहे, म्हणजे लाईक
रोजच्या क्लासेस या गीतामृतच्या क्लासेस मधनं आपण काय घेऊ शकतो आपल्या लाईफ मध्ये, काय काय घटना कशा घडतात आणि त्याला कसं आपण गीतेच्या आधारे त्याला सामोरं जाऊ शकतो किंवा डील करू शकतो, है ना. सो थँक्यू. सगळ्यांचे आभार. माधुरी भक्ती माताजी, तुमचे पण स्पेशल आभार आणि सर्वांचे आभार. थँक्यू. थांबायचं. हा थांब. हरी बोल. हरी बोल. हरी बोल, हरी बोल, हरी बोल.